आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये। आज आपण शिकणार आहोत इंग्लिश कसे बोलावे आणि एका अशा प्रकारे शिकणार आहोत की आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बरंच इंग्लिश बोलता यायला लागेल आणि तुम्ही रोज जे बोलता तशा प्रकारे इंग्लिश मध्ये बोलू शकाल आणि अशा प्रकारे शिकणारे की आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला इंग्लिश बोलता यायला लागेल, पण पूर्ण नाही, पण बरंच बोलता यायला लागेल। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही कोणाला सॉरी म्हणले? बिलकुल म्हणले। कोणाला जर धक्का वगैरे लागतो तर तुम्ही त्याला सॉरी म्हणता आणि नंतर कोणी जर तुमची काही हेल्प वगैरे केली तर तुम्ही त्याला थँक्यू सुद्धा म्हणता। पण कधी तुम्ही असं केलंय का की पहिले धन्यवाद म्हणलं आणि धन्यवादला इंग्लिश मध्ये काय म्हणता असा विचार करून थँक्यू म्हणलं? तर आपण असं कधीच केलेलं नाहीये। आणि सॉरीचा अर्थ काय होतो? हे सॉरी याचा अर्थ काय होतो? आता सगळेच काय म्हणतील की याचा अर्थ होतो माफ करा, माफ करा। आता कोणत्या ठिकाणी जर तुम्ही गेला असाल तर तुम्ही ऐकलं असेल तिथे आय एम सॉरी, तर आय एम सॉरी मध्ये अर्थ असा नाही निघत की माफ करा, तर त्याच्यामध्ये असा अर्थ होतो मला वाईट वाटत आहे। म्हणजेच आय एम सॉरी असं जर कोणी म्हणलं तर त्याचा अर्थ माफ करा असा नसेल, तर मला वाईट वाटत आहे असा असेल। आणि थँक्यू याचा अर्थ तर आपण फक्त धन्यवाद असंच ठेवतो। आणि आज तुम्हाला माझ्यासोबत इंग्लिश बोलायचं आहे, तर आता हे सगळं तुम्हाला समजलेलं आहे। तर अशाच प्रकारचे सॉरी बोलताना तुम्ही डायरेक्ट म्हणता पहिले माफ करा असं मराठीत असेल असा विचार तुम्ही नाही करत, म्हणून अशा प्रकारे आपण असेच काही 20-25 शब्द बघणार आहे। पहिले आपण तशाच प्रकारचे काही शब्द बघूया, जसं की फॅमिली म्हणजे परिवार, फॅमिली परिवार। अशा प्रकारचे आपण काही शब्द बघणार आहे जे की तुम्हाला चांगल्या प्रकारे वाटतील, जसं की अलाउ म्हणजे काय? अलाउ परवानगी देणे, परवानगी देणे। तर असे काही शब्द आपण आता लिहूया। जसे की अशा प्रकारचे शब्द असतात, एकदा आपण पाहूयाला। फॅमिली परिवार, अलाउ म्हणजे परवानगी देणे, न्यूजपेपर वर्तमानपत्र, कोस्ट किंमत पडणे, मीट म्हणजे भेटणे, वॉश धुणे, स्टे राहणे, रिअलाइज लक्षात येणे आणि ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करणे। आणि जसं तुम्ही सॉरी, थँक्यू, मोबाईल फोन आल्यावर लगेच आपण सर्वात पहिले काय म्हणतो? हॅलो फ्रेंड्स। जसं की इथे जे आलेले अशाच प्रकारचे शब्द तुमचे सॉरी, थँक्यू असे लक्षात राहिले आणि तुम्हाला यांचा मराठीमध्ये विचारच करावा लागला नाही, तर इंग्लिश बोलता येणं आपल्याला फार सोपं होतं। मी फक्त तुम्हाला एवढेच नाही देणार आहे, तर आता फक्त हे 9 शब्द घेऊन घ्या आणि पुढे आपण खूप पाहणार आहे। तर आता आपण पुढे जाऊया। आणि आता तुम्ही हे लिहून घ्या आणि जर लिहिलं असेल तर आता पुढचं बघूया, आणि जर लिहिलं नसेल, आता लिहायचं नसेल, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता। आता बघा, समजा आता मी वर्तमानपत्र वाचत आहे असं एखादं वाक्य आहे। मी वर्तमानपत्र वाचत आहे, वाचत आहे। आता याच्यात बघा, आता याच्यात आपल्याला काय माहितीये की वर्तमानपत्र या शब्दाला इंग्लिश मध्ये म्हणतात न्यूजपेपर। अशाच प्रकारे वाक्यांमध्ये असे जर शब्द आले तर त्यांचा जर इंग्लिश मध्ये अर्थ आपल्याला माहित असला तर आपल्याला ते पटकन करता येतं। तर आता मीला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? तर आय म्हणतो, म्हणून आपण इथे घेतो आय। आता पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा आणि जर आय लागला तर आहेला आपण इंग्लिश मधून म्हणतो एम, आय एम। मग आता पहिला झाला, शेवटचा झाला, मग आता याच्या नंतर काय करावं लागेल? असं वापस यावं लागेल।
मग आता वाचतला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो? रीड. वाचतला आपण इंग्लिश मधून म्हणतो रीड. आता वाचणं पूर्ण झालेलं आहे का? नाही झालेलं आहे, कारण की वाचत आहे म्हणजेच वाचणं पूर्ण झालेलं नाहीये. मग आपल्याला त्याच्यात काय करायचं आहे? तर रीड मध्ये आपल्याला ING चा वापर करायचा आहे. कशाचा? ING. म्हणजेच रीड प्लस ING इक्वल टू रीडिंग होईल. म्हणजेच त्याच्यासोबत ING फॉर्म जोडला तर रीडिंग झालं. आता हा ING काय दाखवतोय? की वाचत आहे, वाचणं पूर्ण झालेलं नाही आहे. मग आता इथे काय करावं लागेल? I am reading. आता पुढचं काय? वर्तमानपत्र. वर्तमानपत्र याला आपण इंग्लिश मधून म्हणतो न्यूजपेपर. मग आता इथे काय करावं लागणार आहे? न्यूजपेपर लिहायच्या आधी एक माणूस एक व्यक्ती 2 न्यूजपेपर वाचू शकतो का? बिलकुल नाही वाचू शकत. तर तो एकच न्यूजपेपर वाचणार आहे. तो एकच वाचतोय म्हणजे सिंग्युलर आहे. सिंग्युलर आहे म्हणून आपल्याला अ चा वापर करावा लागतो. मग आता याच्या नंतर काय करावं लागणार आहे? मग आता वर्तमानपत्राला इंग्लिश मधून न्यूजपेपर म्हणतात म्हणून आपण इथे घेऊ न्यूजपेपर. मग आता आपण याची वाक्यरचना कशी केली एवढं तर आपल्याला समजलेलं आहे. वाक्यरचना कशी झाली? अजून एकाची वाक्यरचना समजू आपण. हे वाक्य तुम्ही बऱ्याचदा पाहिलं पण असेल. मी शाळेत जात आहे. मीला आपण इंग्लिश मधून बस एवढं लक्षात ठेवा, जेव्हाही आपण मीने सुरुवात करतो म्हणजे स्वतःविषयी बोलतो तेव्हा आपण आय चाच वापर करतो. आणि जर आय आला आणि शेवटचा जर आहे असेल तर आपण आय सोबत एम चा वापर करतो. म्हणजेच पहिला झाला, शेवटचा झाला. मग आता याच्या नंतर आपल्याला काय करायचंय? तर असं वापस यायचंय. मग जातला आपण काय म्हणतो? तर गो. आणि जाणं पूर्ण झालेलं नाहीये म्हणून आपल्याला वापर करायचा आहे ING चा. आय एम गोइंग. मग आता याच्या नंतर काय करायचंय? आपण एका जागेहून दुसऱ्या जागेवर जाणार आहे म्हणून टू चा वापर करायचा. आणि मग शाळा, याला आपण इंग्लिश मधून म्हणतो स्कूल. आता वाक्यरचना कशा प्रकारे होते हे तर आपल्याला समजलं. इंग्लिश बोलताना आपण याचा खूप वापर करू शकतो. मग आता हे आपल्याला तर समजलंय, पण असेच आपण खूप सारे म्हणजेच 6-7 सेंटेन्स असून बघूया. आता वाक्यरचना कशी केली तर आपल्याला समजलंय. पुढच्या वाक्यांची आपल्याला समजायचं काम नाहीये तरी आपण समजणार आहे ते. ओके, तर आता आपण पुढे जाऊया. तर ते सेंटेन्स आता आपण शेवटी पाहू किंवा पुढच्या पार्ट मध्ये पाहू. तर आता स्पोकन इंग्लिश. स्पोकन इंग्लिश एक अशी गोष्ट आहे, आता तुम्हाला माझ्यासोबत बोलायचंय. सर्वात पहिले मी प्रश्न तयार केला. जेव्हाही तुम्ही तुमच्या मित्रांना भेटाल तर हा प्रश्न तुम्ही विचारू शकता. हाऊ आर यू? हाऊ आर यू? आता सर्वात पहिले आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. हे नाव आहे समजा वॉच. हे नाव आहे वॉच. आता आपण त्याला वाचतोय वॉच. पण आता याच्यात काय असेल तर जो आपला टी आहे तो कसा असतो तर सायलेंट असतो जर त्याच्या पुढे CH असेल. म्हणजेच याच्यात आपल्याला टी नुसता लिहायचा आहे पण म्हणायचा नाहीये. म्हणजेच आपण याला म्हणतो नुसतं वॉच. ओके, समजा आता ह्या नावाला वाचतो आपण पर्सन. पण आता इथे काय असतं तर इथे असतो आर सायलेंट. म्हणजेच याला आपण म्हणू पर्सन. हे सायलेंट लेटर असतात जे की आपल्याला फक्त लिहायचे असतात पण म्हणायचे नसतात. आता हाऊ आर यू चा अर्थ काय होतो तर हाऊ आर यू चा अर्थ होतो तू कसा, तू कसा आहेस, तू कसा आहेस. आणि जर हे असेल आय असेल सर्वात पहिले आणि मग त्याच्या पुढे ई लागला असेल तर आपण काय म्हणतो तर याचा उच्चार कसा होतो आय.
आपण म्हणताना त्याला म्हणू आय यो. पुढे जर सकाळपासून मला म्हणायचंय मी आता उठलो आहे तर आय गॉट अप नाव, म्हणजे मी आता उठलो आहे. कशातून? तर झोपेतून उठलो आहे असं आपण सांगू शकतो. आय गॉट अप नाव. आय गॉट अप नाव म्हणजे मी आता झोपेतून उठलो आहे. मग आता तू कसा आहेस? हाऊ आर यू चा अर्थ काय असतो? तर तू कसा आहेस. मग आता इथे मी काय म्हणू शकतो याचं आन्सर? आय एम फाईन. फाईन म्हणजे काय? ठीक. हे लिहून घ्या. फाईन म्हणजे ठीक. मग आता मी ठीक आहे. मी ठीक आहे. मीला इंग्लिश मधून आपण म्हणलं आय. मग आता पहिला घेतल्यानंतर आपण घेऊ शेवटचा. मग आता आय लागला म्हणजेच आयला आपण एम म्हणलं. मग आता याच्यात सिंग्युलर प्लुरलचा काही संबंध नाही येणार. मग आता ठीकला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो? तर फाईन. म्हणजेच आय एम फाईन. कोणी जर तुम्हाला म्हणलं म्हणजेच हाऊ आर यू तर आपण म्हणू शकतो आय एम फाईन. काय म्हणू शकतो? आय एम फाईन. मग आता त्याचा अर्थ काय झाला? मी ठीक आहे. पण मग एवढंच बोलून केव्हा केव्हा चांगलं नाही वाटत. मग पुढे काय म्हणावं लागतं? म्हणजेच आपण म्हणू शकतो पुढे थँक यू. मी ठीक आहे, धन्यवाद असा याचा अर्थ झाला. आय एम फाईन, थँक यू. पण जर थँक यू वापरायचं नसलं आणि आपल्याला म्हणायचं असलं मी ठीक आहे आणि तू, म्हणजेच आणि तू कसा आहेस, तर मग आपण काय वापरू शकतो? आणीला अँड आणि तुला यू. अँड यू म्हणजेच एवढं उत्तर झालं आणि आपण परत त्याला प्रश्न विचारला. म्हणजेच ते झालं आय एम फाईन अँड यू. मग आता वेअर डू यू स्टडी? तू कुठे शिकतोस? वेअर. याचा एकदा मराठीत अर्थ लिहून टाकू आपण. मी ठीक आहे. आणि तू. अशा प्रकारे आपण याला बोलू शकतोय. आणि मग दुसरं वेअर डू यू स्टडी? तू कुठे शिकतोस? वेअर डू यू स्टडी. याचा अर्थ काय झाला? तर तू कुठे शिकतोस? तू कुठे शिकतोस? आता डू म्हणजे याच्यात काय होतंय? तर आता डू म्हणजे काय? करणे. डू म्हणजे करणे असतं, पण याच्यात करणे हा अर्थ नाहीये. म्हणजेच डूला सुद्धा. मग आता इथे काय विचारलंय? तू कुठे शिकतोस? तू कुठे शिकतोस म्हणजे कितवीत शिकतोस असं विचारलेलं आहे का? नाही विचारलेलं आहे. मग आपण आपल्या शाळेचं नाव लिहू शकतो तिथे. जसं की आय स्टडी ॲट स्कूल. म्हणजेच आय स्टडी. मी काय लिहिलं? मी शाळेत शिकतो असा याचा अर्थ झाला. मी शाळेत शिकतो. तुम्ही लिहू शकता तुमच्या शाळेचं नाव तुम्ही लिहू शकता. म्हणजेच मी लिहिलं मी शाळेत शिकतो. तुम्ही लिहू शकता मी या शाळेत शिकतो. म्हणजेच त्या शाळेचं नाव लिहून टाका. असं सुद्धा चालू शकतं. मग आता अजून एक पाहू. वेअर डू यू लिहू? वेअर डू यू लिव्ह? आता हे जे सगळे प्रश्न आहे ते तुम्ही तुमच्या मित्रांना विचारून पाहू शकता किंवा तुम्ही माझ्यासोबत सुद्धा बोलू शकता. आता या प्रश्नाचं उत्तर द्या. वेअर डू यू लिव्ह? आता याच्यात काय पाहायचंय? शेवटचा पाहायचा सर्वात पहिले. लिव्ह. लिव्हचा अर्थ काय होतो? लिव्ह म्हणजे राहणे किंवा राहतो. हे असतात लिव्हचे अर्थ. मग आता इथे काय असेल? राहतो.
कारण की प्रश्न विचारलाय म्हणजे याचा अर्थ काय येईल राहतो. म्हणजे वेअर डू यू लिव्ह, तू कुठे राहतोस असा काय याचा अर्थ आहे. तर मग मी लिहू शकतो आय लिव्ह इन नेरी, मी नेरी मध्ये राहतो, मी नेरी मध्ये राहतो. तुम्ही तुमच्या शहराचं नाव लिहू शकता किंवा गावाचं नाव लिहू शकता, म्हणजे तुम्ही कुठे राहता हे तुम्ही लिहू शकता. वेअर डू यू लिव्ह. ओके, एवढं समजलं. म्हणजे अशा प्रकारे स्पोकन इंग्लिश असते. अजून काही एक्झाम्पल्स बघूयात. तर पुढचं एक्झाम्पल आहे, चौथं चालू आहे वाटतं ना. डू यू लाईक क्रिकेट, डू यू लाईक क्रिकेट. आता जिथे डू यू चा वापर होतोय, डू यू, त्याच्या प्रश्नाचं उत्तर केव्हाही येस किंवा नो ने दिलं जातं. ओके, म्हणजेच येस म्हणा आणि लाईक क्रिकेट, किंवा यस यू चा आय करा, किंवा आपण स्वतःविषयी बोलतोय असं दाखवण्यासाठी यू चा आय करावा लागेल. मग आता डू यू लाईक क्रिकेट म्हणजे काय, तुला क्रिकेट आवडतं का. मग आता इथे काय येणार आहे, तुला क्रिकेट आवडतं का. मग आता येस, आय लाईक क्रिकेट, आय लाईक क्रिकेट. म्हणजेच जिथे डू यू चा वापर होणार आहे तिथे मी येस किंवा नो वर देणार आहे. किंवा मला जर क्रिकेट नाही आवडत समजा, नो आय डोंट लाईक क्रिकेट, अशा प्रकारे येणार आहे. तर आता हे स्पोकन इंग्लिशचं तुम्हाला समजलं. तर आता आपण जे सेंटेन्स पाहणार होतो ते थोडेफार अजून डेली यूज सेंटेन्स बघूयात थोडेफार. तू काय करत आहेस, तू काय करत आहेस. मग आता काय करत आहेस, काय जर आला असेल तर सुरुवात होते त्याने. आणि WH क्वेश्चन माहिती आहे ना, जे व्हॉट, व्हेन अशाने सुरू होतात त्याला आपण WH क्वेश्चन म्हणतो. ओके, एवढं तर आपल्याला माहिती समजा. तू काय करत आहेस, मग आता हा पण कशाने सुरू होतोय, WH क्वेश्चनने. तर तिथे आपण वापरणारे वेअर, कायचे खूप अर्थ इंग्लिश मध्ये, वेअर, व्हॉट अशा प्रकारे. मग तू काय करत आहेस, कायला आपण सर्वात पहिले म्हणलं वेअर. मग आता याच्या नंतर काय करावं लागणार आहे, मग आता इथे आपण आयस ला इंग्लिश मधून म्हणतो आर, म्हणजेच वेअर आर. मग आता पुढे काय म्हणावं लागेल, तू काय करत आहेस. मग काय तर झाला, मग आता यू डुईंग असं म्हणावं लागेल का, बिलकुल म्हणावं लागेल, कारण की तू करत आहेस. यू आणि करणे याला मी पहिलेच सांगितलं होतं की काय म्हणतो आपण करणेला, डू. पण मग काम चालू आहे म्हणून त्याच्या पुढे आपण लावणार आहे ING, म्हणजेच वेअर आर यू डुईंग. असेच आपण 5-6 सेंटेन्स लिहून बघूयात. वाक्यरचना आपण पुढे सुद्धा समजलो होतो आणि स्पोकन इंग्लिश नुसार कसे उत्तर द्यायचे हे आपण खूप कमी समजलो होतो, कारण की आपण ते सगळंच सगळं पुढच्या पार्ट मध्ये बघणार आहे. ओके, तर आता आपण अजून 4-5 सेंटेन्स असे बघूयात. तर आता हे काही सेंटेन्स आपण इथे घेतलेले हे झालं होतं समजा. मग आता कृपया पंखा बंद करा. आता बंद याला आपण काय म्हणतो, स्विच ऑफ. कुठे जर बंद आलं तर हे स्विच आणि हे ऑफ यांचा वापर करायचा. कृपयाला म्हणलं प्लीज, मग बंद, पंखा बंद असं नाही चालत इंग्लिश मध्ये, पहिले बंद घ्यावं लागेल. म्हणून स्विच ऑफ म्हणलं बंदला आणि मग पंखा बंद करा. मग कशाला बंद करायचंय, पंख्याला, म्हणून द चा वापर केला आणि पुढे फॅन. मग आता दरवाजा आत्ताच बंद कर, हा पण तशाच प्रकारचा सेंटेन्स आहे, क्लोज द डोर नाव. मग आता आपण काय केलं, क्लोज पहिले का घेतलं,
मग आता बंद जर कुठेही असेल तर त्याला आपण स्विच ऑफ म्हणतो असं आपण समजलो होतो. पण जर कृपया असेल तरच स्विच ऑफ. पण आता बंद कर असं जर आहे तर आपण बंदला पहिले घेतोय तर क्लोज वापरणार आहे. मग आता द नावला उच्चार करायला, मग आता दरवाजाला म्हणलं डोर आणि आत्ताच याला इंग्लिश मधून म्हणलं नाव. मग आज तू कसा आहेस? हाऊ आर यू टुडे? हे आपण पहिले सुद्धा पाहिलं होतं स्पोकन इंग्लिश मध्ये. तर आता जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हायचं असेल तर मोबाईल असा व्हर्टिकल करा आणि जो आपला व्हिडिओ आहे त्याच्या खाली मोर नाव लिहिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करा आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप लिंक दिसेल, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होऊ शकता. आणि हे सगळं मी बेसिक क्लिअर करायला तुमचं इथे आलो होतो. आणि आता आपल्याला रायटिंग स्किल घ्यायची आहे, कारण की याच्या पुढचं शिकायला आपल्याला रायटिंग स्किल येणं खूप महत्वाचं आहे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि रायटिंग स्किलचा व्हिडिओ जो आहे तो खूपच लवकर येणार आहे, म्हणजेच पुढच्या वीक पर्यंत येईलच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.